नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवडे बुद्रुकमध्ये बाल ग्रामसभा उत्साहात. विद्यार्थ्यांनी मांडल्या शाळा व रस्त्यांबाबत समस्या. ग्रामपंचायत ऐतवडे बुद्रुक येथे बाल ग्रामसभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक तसेच दैनंदिन अडचणी जाणून घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना घरातून शाळेत येताना रस्त्यावरून कोणत्याही प्रकारचा त्रास होतो का? शाळेत मिळणारा खाऊ व्यवस्थित मिळतो का? शिक्षण योग्य पद्धतीने दिले जाते का? तसेच टॉयलेट व बाथरूमची सुविधा पुरेशी आहे का? याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूल ऐतवडे बुद्रुक तसेच जिल्हा परिषद शाळा ऐतवडे बुद्रुक येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण व्यवस्थित दिले जात असून खाऊही नियमित व व्यवस्थित मिळत असल्याचे सांगितले. तसेच शाळेतील बाथरूमची सुविधाही समाधानकारक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान शाळेत ये जा करताना रस्त्यावरून वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांबाबत विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली. नागरिकांनी टू व्हीलर तसेच फोर व्हीलर वाहने शाळेच्या परिसरातून हळू व सुरक्षितपणे चालवावीत अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या या मागणीने बाल ग्रामसभेत सुरक्षित वाहतुकीचा मुद्दाही अधोरेखित झाला. यावेळी सरपंच सुभाष कुंभार, पंचायत समिती सदस्य शिवाजी माळी, उपसरपंच महेश कांबळे, ग्रामसेवक डी.जे. कोळी यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एस.एन. पाटील, मिलिंद कुंभार, सागर कांबळे व इतर शिक्षक उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम पाटील, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मिलिंद कुंभार यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवाजी माळी, उपसरपंच महेश कांबळे व ग्रामसेवक डी.जे. कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. बाल ग्रामसभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले असून त्यांच्या मतांना आणि समस्यांना गांभीर्याने ऐकून घेण्याचा सकारात्मक उपक्रम ग्रामपंचायतीकडून राबवण्यात आला. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. धोरणाप्रमाणे महिलांची जशी ग्रामसभा आहे तशी पुरुषांची जशी ग्रामसभा आहे आणि लहान मुलांची ग्रामसभा घेण्यावर शासनाने धोरण ठरवलेलं आहे. त्यामुळं शाळेच्या 0 ते आपल्या 18 वर्षापर्यंत जे मुलं आहेत शाळेला जातात त्या मुलांना काय समस्या आहेत आपल्या एखाद्या शाळेबद्दल वर्गातल्या शिक्षकांच्या विरोधात किंवा आपल्या गावातल्या बाबतीत किंवा काय अडचणी असतील तर त्यांनी आपल्या व्यक्त कराव्यात किंवा लेखी स्वरूपात आपल्याला ग्रामपंचायतीला जरी दिलं तरी काही आम्ही त्याबाबत काहीतरी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आपल्या काय शंका असतील तरी ते त्यांनी व्यक्त कराव्यात. त्या सांगा त्यानुसार आपण तुम्हाला त्यातून मार्ग काढून तुम्हाला या ठिकाणी तुमचं समाधान केलं जाईल. तुम्हाला कोण रस्त्यातून येताना कोण त्रास वगैरे देत असेल तरी पण सांगा. वाटत बाबा गाडी येत्या, ट्रॅफिक जाम होतोय किंवा अन्य कुठली समस्या आहे का ते पण सांगा. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.